भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एमआयएम पक्षासह सहर शेख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। एमआयएम हा पक्ष नसून दहशतवादी संघटना असल्याची घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली। तर कैसे हराया असं बोलणारी सहर शेख नॉट रिचेबल असल्याचं नितेश राणे म्हणाले। या सगळ्या संदर्भात बोलताना नितेश राणे काय म्हणाले पाहूयात। ही जी एमआयएम नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना, तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत। लक्षात, दहशतवादी संघटना आहे ती, जशी आयएसआय, अल कायदा आणि पीएफआय सारख्या संघटना आहे ना, तशी ही एमआयएम संघटना आहे। बाकी काहीच नाही। सगळे बांगलादेशीने रोहिंगे भरून ठेवलंय कचऱ्यासारखे तिथे, आणि येतो तो नाडा घेऊन मोठा तो ओवेसी इकडे भाषण करायला। तरी सापडून त्याला नाडा सकटच परत पाठवतो बघा हैदराबाद। दाखवला ना आमचा संभाजी राजे, त्याच्यात कुठेतरी फिरवला पाहिजे वस्त्र इकडे तिकडे, मग शुक्रवारी पण त्रास होईल। बोला अरे तो ऊपर ही नहीं आ रहा है, तकलीफ हो गया। हे असे मनसुबे आपण सगळ्या जणांनी ओळखलं पाहिजे। ते बघा मुंबईमध्ये काय झालं, ती कोटली मोठी कैसे हरायवाले टेप रेकॉर्डर वाजणारी आता कैसे गायब हो गई अशी नाटक चालू झाली, दिसतच नाही। हो नॉट करून बसते, नॉट रिचेबल झाली। मोठं कैसे हराया, आता कुठून आवाज निघत असेल तिलाच माहिती विचार। तर लव जिहाद करण्याचं काम बॉलिवूडच्या खान यांचं असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। बॉलिवूडच्या खानचे चित्रपट बघू नका असं आवाहन सुद्धा नितेश राणे यांनी केलं। हिंदू दिग्दर्शकांचे छावा, धुरंधर असे सिनेमे पाहावेत असा सल्ला सुद्धा नितेश राणे यांनी दिला। खरं म्हटलं तर हे सगळे हिंदू चित्र, हे जे काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो काय शाहरुख खान 4 बटन उघडलं आपलं शोधायला लागले शाहरुख खान, तो आमिर खानने काहीतरी केलं, हे केलं, हे सगळे खान लोकांनी, हे सगळे लव जिहादचे सगळी जबाबदारी खान लोकांचे चित्रपट आहे। पण बरोबर हिंदूंना कमी दाखवणार, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हे आतापर्यंत या खान लोकांनी हेच कार्यक्रम चालू केले। पण आता काळ बदललेला आहे, आता या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहे, कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय। ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे। आपण पण निर्धार करायला पाहिजे